10 विद्यार्थ्यांच्या एका गटाने गणिताच्या एका चाचणी परीक्षेत 20 पैकी 15, 17, 18, 20, 14, 12, 16, 13, 11 आणि 19 असे गुण मिळवले. गटाची या परीक्षेतील एकूण कामगिरी ठरवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या एका गटात कोणता खेळ अधिक लोकप्रिय आहे हे ठरवण्यासाठी सांख्यिकीमधील केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे या संकल्पनेचा वापर केला जातो. त्यापैकी काही परिमाणे आपण आज अभ्यासणार आहोत. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय? सर्वेक्षणाने मिळालेल्या सांख्यिकी सामग्रीमध्ये सामग्रीतील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची गर्दी अधिक झालेली दिसते. समूहाच्या या गुणधर्माला समूहाची केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण: समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची अधिक गर्दी दिसते ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करते असे मानतात. अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असं म्हणतात. सांख्यिकीमध्ये मध्य, मध्यक आणि बहुलक ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे प्रामुख्याने वापरली जातात. मध्य म्हणजे काय? तर सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असं म्हणतात. सामग्रीचा मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. उदाहरणार्थ, 5 क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेत एका खेळाडूने अनुक्रमे 61, 75, 82, 88 आणि 54 अशा धावा केल्या. त्याने केलेल्या धावांच्या संख्यांचा मध्य काढा. सामग्रीचा मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या बरोबर 61 अधिक 75 अधिक 82 अधिक 88 अधिक 54 छेद 5 बरोबर 360 छेद 5 बरोबर 72. म्हणून त्या खेळाडूने काढलेल्या धावांचा मध्य बरोबर 72. आता या उदाहरणात प्राप्तांकांची संख्या लहान आहे म्हणून वरील सूत्राचा वापर करणे सोयीचे आहे. पण जेव्हा प्राप्तांकांची संख्या जास्त असेल तेव्हा वारंवारता सारणी उपयोगी पडते. याचं आता आपण एक उदाहरण बघूया. इयत्ता 9वीच्या 40 विद्यार्थ्यांना गणिताच्या एका परीक्षेत 50 पैकी किती गुण मिळाले? ते गुण खालीलप्रमाणे आहेत: 50, 45, 40, 36, 34, 38, 40, 42, 45, 25, 30, 28, 34, 32, 36, 45, 50, 38, 42, 46, 48, 50, 48, 46, 32, 40, 45, 48, 38, 40, 48, 38, 45, 46, 50, 30, 32, 34, 34 आणि 42. या माहितीच्या आधारे गुणांचा मध्य काढायचा आहे. उकल. आता आपण वारंवारता सारणी तयार करूया. विद्यार्थ्यांचे गुण xi, विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता fi, fi गुणिले xi. 25 1 f1, 25 गुणिले 1 बरोबर 25. 28 1 f2, 28 गुणिले 1 बरोबर 28. 30 2 f3, 30 गुणिले 2 बरोबर 60. 32 3 f4, 32 गुणिले 3 बरोबर 96. 34 4 f5, 34 गुणिले 4 बरोबर 136. 36 2 f6, 36 गुणिले 2 बरोबर 72. 38 4 f7, 38 गुणिले 4 बरोबर
152. 40 4 F8 40 गुणिले 4 बरोबर 160. 42 3 F9 42 गुणिले 3 बरोबर 126. 45 5 F10 45 गुणिले 5 बरोबर 225. 46 3 F11 46 गुणिले 3 बरोबर 138. 48 4 F12 48 गुणिले 4 बरोबर 192. 50 4 F13 50 गुणिले 4 बरोबर 200. आता एकूण विद्यार्थी संख्या n बरोबर समेशन Fi म्हणजेच वरील सर्व वारंवारतांची बेरीज बरोबर 40 समेशन Fixi म्हणजेच वरील सर्व गुणाकारांची बेरीज बरोबर 1610. वरील उदाहरणात n बरोबर समेशन Fi बरोबर 40 आणि समेशन Fixi बरोबर 1610. मध्य काढण्यासाठी मध्य बरोबर x बार बरोबर समेशन Fixi छेद n हे सूत्र वापरतात. म्हणून मध्य बरोबर x बार बरोबर समेशन Fixi छेद n बरोबर 1610 छेद 40 बरोबर 40.25. म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्य आहे 40.25. मध्यक काढण्यासाठी दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात. या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला त्या सामग्रीचा मध्यक असं म्हणतात. सामग्रीतील प्राप्तकांची संख्या सम असेल तर मध्यावर येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी हा मध्यक मानतात. आता आपण काही उदाहरणं बघूया. 78 68 90 86 70 75 58 या सामग्रीचा मध्यक काढा. उकल दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडूया. म्हणजेच 58 68 70 75 78 80 आणि 90. दिलेल्या सामग्रीत एकूण संख्या 7 आहेत. चौथी संख्या मध्यभागी येते. ही संख्या आहे 75. दिलेल्या सामग्रीचा मध्यक आहे 75. पुढचं उदाहरण बघूया. 37 41 19 11 23 17 29 31 13 43 या सामग्रीचा मध्यक काढूया. उकल दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने लिहूया. 11 13 17 19 23 29 31 37 41 43. प्राप्तांकांची एकूण संख्या 10 आहे. 10 ही समसंख्या आहे. म्हणून 5वी आणि 6वी या दोन संख्या मध्यभागी येतील. 5वी संख्या आहे 23 आणि 6वी संख्या आहे 29. दिलेल्या सामग्रीचा मध्यक बरोबर 23 अधिक 29 छेद 2 बरोबर 52 छेद 2 बरोबर 26. म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्यक आहे 26. या दोन उदाहरणांवरून आपल्याला असं म्हणता येईल की सामग्रीतील प्राप्तकांची संख्या n असताना जर n ही विषम संख्या असेल तर मध्यक बरोबर n अधिक 1 छेद 2 क्रमांकाचा प्राप्तांक आणि जर n ही समसंख्या असेल तर मध्यक बरोबर n छेद 2 क्रमांकाचा प्राप्तांक आणि n छेद 2 अधिक 1 क्रमांकाचा प्राप्तांक या संख्यांची सरासरी. मध्यक बरोबर n छेद 2 क्रमांकाचा प्राप्तांक अधिक n छेद 2 अधिक 1 क्रमांकाचा प्राप्तांक छेद 2. बहुलक सामग्रीमध्ये
सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा बहुलक. आपण एक उदाहरण पाहूया. 10 विद्यार्थ्यांची किलोग्रॅम मधील वजने पुढील प्रमाणे आहेत: 35, 37, 40, 38, 43, 42, 40, 39, 40 आणि 45. आता यावरून विद्यार्थ्यांच्या वजनाचा बहुलक काढायचा आहे. उकल. दिलेल्या सामग्रीतील प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडूया, म्हणजे कोणता प्राप्तांक सर्वाधिक वेळा आला आहे हे ओळखणे सोपे जाईल. दिलेल्या सामग्रीचा चढता क्रम: 35, 37, 38, 39, 40, 40, 40, 42, 43, 45. म्हणून सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक आहे 40 आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या वजनाचा बहुलक आहे 40 किलोग्रॅम. अजून एक उदाहरण पाहूया. एका हॉकीपटूने 10 सामन्यात केलेले गोल खालील प्रमाणे आहेत: 2, 1, 0, 3, 4, 3, 3, 4, 4, 2. यावरून दिलेल्या सामग्रीचा बहुलक काढायचा आहे. उकल. दिलेल्या सामग्रीतील प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडू: 0, 1, 2, 2, 3, 3, 3, 4, 4, 4. इथे 3 आणि 4 हे दोन्ही प्राप्तांक 3 वेळा आलेत, म्हणून खेळाडूने केलेल्या गोलांचा बहुलक आहे 3 आणि 4. या उदाहरणावरून असं दिसून येतं की दिलेल्या सामग्रीला एक किंवा एकापेक्षा अधिक बहुलक असू शकतात. केंद्रीय प्रवृत्तीची मध्य, मध्यक आणि बहुलक ही 3 परिमाणे आपण शिकलो. दिलेल्या सामग्रीसाठी कोणते परिमाण निवडायचे हे आपल्या हेतूनुसार ठरवता येतं. आपण काय शिकलो? समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्यांची अधिक गर्दी दिसते ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करते असे मानतात. अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असं म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीची मध्य, मध्यक आणि बहुलक ही 3 परिमाणे आपण शिकलो. यापैकी दिलेल्या सामग्रीसाठी कोणते परिमाण निवडायचे हे आपल्या हेतूनुसार ठरवता येते. स्वाध्याय. वडगावचे एका आठवड्यातील दररोजचे कमाल तापमान सेल्सिअस अंशामध्ये पुढील प्रमाणे आहे: 29.2, 28.5, 29.0, 30.0, 28.1, 28.2, 30.0. दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढायचा आहे. एका उत्सवासाठी 40 कुटुंबांनी खालीलप्रमाणे वर्गणी दिली आहे. वर्गणी कुटुंबांची संख्या: ₹50 कुटुंबांची संख्या 8, ₹100 कुटुंबांची संख्या 9, ₹150 कुटुंबांची संख्या 5, ₹200 कुटुंबांची संख्या 7, ₹250 कुटुंबांची संख्या 5, ₹300 कुटुंबांची संख्या 2, ₹350 कुटुंबांची संख्या 3, ₹400 कुटुंबांची संख्या 2, ₹450 कुटुंबांची संख्या 1, ₹500 कुटुंबांची संख्या 1. दिलेल्या सामग्रीच्या आधारे वर्गणीच्या रकमेचा मध्य काढा. खालील सामग्रीचा बहुलक काढा: 24, 25, 27, 19, 21, 23, 27, 27, 24, 24.